उद्याच्या दिवशी गुरुच्या रणभूमीवर कर्ण युद्धासाठी जाणार आहे तेव्हा विजयी झालो गोष्ट वेगळी आहे, पण उद्याच्या गुरुच्या रणभूमीवर जर कर्ण तर या जगाच्या भूमीत याचा काय घटलं जाणार? कुणी मला अकुली म्हणतंय, क्षणोक्षणी कर्णाचा अपमान झाला, आजपर्यंत कर्णाला अपमानही सहन केला, एक कर्णाचा अंबरडा फोडावा ती माझी आई माझ्या जवळ यावी असंच कर्णाला वाटतंय, पण कुठे माझ्या खरंच का कर्ण एक होतंय तेव्हा लाजस्पद जीवन जगणारा कर्ण काय असा जीवन जगतोय? मला समोर एक प्रश्न माझ्या जीवन चरित्राचे उभे राहू लागले, कर्ण कोण आहे? कर्णाला जन्म देणारे माझा आई बाप कोण आहे? मी सुद्धा पुत्र नाही का? मी आहे का? कर्ण नेमका कोण आहे या प्रश्नाचं उत्तर या कर्णाला कोण देणार? कोण देणार? कर्णाच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. पुन्हा कर्णासमोर प्रश्न उभारलेला आहे खरा, माझ्या आई बापाबद्दल विचार करत असताना या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. जगात परब्रह्म, जगात परमेश्वर,
कर्ण कोण आहे? तू राधे नाहीस. कर्ण राधेय? तू राधे नाहीस तर तू कौंतेय आहेस. तेव्हा कर्ण राधेय नसून तू कौंतेय आहेस. कर्ण कोणते पुत्र? अगदी सत्य आहे. आणि एवढंच कशाला, तू सूतपुत्र नसून तू सूर्यपुत्र आहेस. सारा जगाला प्रकाशमय करून सोडणारा सूर्य राधेला माझा बाप आहे. कोणते माझे माता? आज पाहणे तुझ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तडफडलो. अनेक वेळा अनेक आघात घेतले. आज तर विसरून परब्रह्म आठवतोय. की कर्णा, तू अकुली नव्हेस, तू तोतया नव्हेस, तू कुंती पुत्र आहेस. अरे एवढं कशाला तू अवघड नाही. तू तोरडे नाही, तू सूतपुत्र नाही. हे माझ्या मुखातून शब्द निघाले. तू पंडुपुत्र आहेस. तेव्हा हा. अरे जिथं देव वाणीतून एक शब्द बाहेर पडतय, तेव्हा मी तुझी योग्यता जाणतोय. कर्णा, तू येऊ लागतोयस. त्या देवावर शंका ठेवणं किंवा विचार किंवा प्रश्नावर ठेवणं शोभा नाही रे. आणि एवढंच नसून कर्ण तू पहिला पांडव आहे. कर्ण हा पहिला, कर्ण हा कौंतेय, कर्ण हा सूर्यपुत्र. ही जर देववाणी असेल तेव्हा जगानं मला काही कळू नये. पण आज कर्णाला कळले. कर्णाकडे असलेला माझा पूर्ण आहे. तेव्हा तुझ्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास. पण भगवान, हा. एक मात्र प्रश्न उभा राहतोय. कसा कोणता? तेव्हा याच्यापूर्वी तुझी माझी भेट अनेक वेळा झाली. अनेक वेळा माझ्या जीवनात काय प्रसंग घडले माहीत आहे. त्याच्या वेळी तूही उपस्थित होता. पण देवा, याच्यापूर्वी कधी माझं जन्मरहस्य तुम्हाला सांगितलं नाही. अगदी सत्य. मग नेमक्या आज माझा जन्मरहस्य स्वतः म्हणून सांगण्यासाठी देव यावा? मुळीच नाही. याला कारणे, अरे याच्यापूर्वी मला ज्ञान असून सुद्धा मी तुझी माझी भेट, तुझी माझी असणारी मैत्री मी तुला कधीही बोलण्यासाठी तयार झालो नाही. पण या क्षणी इथपर्यंत आलोय, यालाही तशातरीचं कारण आहे. याला कारण आणि हा कारण तुमचं असेल. आजपर्यंत माझ्या मुखातून एक शब्द बाहेर पडले नाही. याला कारण कुठल्याही गोष्टीची निर्वस्त्रा करणं, कुणाची तरी अब्रू चव्हाट्यावर मांडणं हे कृष्णाचं काम नाही. कारण माझी आज्ञा माझ्या आईच्या जागी आहे. आणि असं असताना तोपर्यंत तिच्या मुखातून एक शब्द ऐकत नाही, तोपर्यंत त्याचे वापा करणं हे या कृष्णाचं मुळीच काम नाही. पण उद्याचा उजाडणारा 16वा दिवस, आणि या 16व्या दिवसाचा सेनापती पद तुला भाग्य आहे. हे त्यावेळी कुंती मातेला कळलं. त्यावेळी तिनं माझ्या नाव प्रश्न निर्माण केला. तिच्या नेत्रावरचा ओलावा दिसला. त्यानं असणारं रहस्य मला पूर्णपणे त्याची जाणीव करून सांगितली. आणि एवढंच नसून कर्णामध्ये इथपर्यंत येण्याचं याला कारण काय असेल? काय कारण? तर तुझ्या आईचा संदेश घेऊन मी आलो. म्हणूनच विचारलं देवा. याच्यापूर्वी अनेक वेळा भेट होऊनही तू मला सांगितलं नाहीस. म्हणजे आज कर्णापर्यंत पावलं पडली की स्वतःच्या इच्छेने नव्हे तर एक संदेश समजून तू माझ्यापर्यंत आला. हा. मग असा कोण संदेश घेऊनच माझा देव तुझ्या तुझ्यापर्यंत यावा? तुझ्या आईचा संदेश एकच आहे.
असा कोणता? तेव्हा तू या जगात परब्रह्म आहेस. कारण कोण आहे तुला याच्याही पूर्वी माहिती मला माहित नव्हतं, आज मला कळलं. मग देवा, माझा मित्र सुयोधन कसाईच्या पेक्षा ज्यानं मला साथ दिली, सर्वांनी लाखाच्या निर्वस्त्रवादी झाली, अनेकांनी अपमानाचा शिंतोडा करण्यावरून लावले. पण ज्यावेळी ज्यानं मला साथ दिली, मग ज्यानं साथ दिली तो मित्र आहे. मित्र प्रेम जगात श्रेष्ठ आहे ना. पूर्ण सत्य. मग सांग देवा, या जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम कोणतं असेल तर मित्र प्रेम. मग त्या मित्राने त्याचा भरोसा वाढवून द्यावा लागेल. मग त्या मित्र प्रेमात वावरणाऱ्या करणारा मित्र द्रोह करावा आणि या क्षणिक सुखाच्या विलासाला पक्ष सोडावा. हे देवा, या तुझ्या तत्वाने बसलेला नाही का? मी तुला सांगूही शकणार नाही. मित्र प्रेमाला साखरेचा द्रोह कर, हे शब्द माझ्या मुखातून कधी बाहेर पडणार नाही. बस देवा. अरे मित्र प्रेम ते मित्र प्रेम. देवा, हेच मला हवं होतं. मग जा देवा, काय? नाईला नाही करणारा कर्णा शब्दाचा बांध दिलाय. कर्णा शब्दासाठी मला उदार म्हटलंय. तो दानशूर करणं, तो उदार करणं, हे जगानं म्हटलंय की उदाहरण आहे. हे तुला सांगण्याची गरज नाही. मग तो करणं स्वतःचा शब्द कधी पाहिजे तुला म्हणून जबाबदार होतोय. जर संदेश घेऊन आला तर दादा म्हणला की हा करणं कधी कोणाला सोडणार नाही. हा माझा संदेश होता. कर्णा, तू संदेश ज्याप्रमाणे देतोय त्याप्रमाणे सांगणं माझं काम आहे. मी संदेश घेऊन आलोय तसा संदेश घेऊन जाते. बघा, येतो माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा तू जाताना पुन्हा थांबलास. मला एवढंच सांगायचं. पण तेव्हा तू सांगण्या अगोदर आणखी एक माझं सांगणं आहे रे तुला. असं कोण? तेव्हा उद्या पुरीच्या रणभूमीवर कर्ण ज्यावेळी युद्धासाठी उभा राहणार, त्या युद्धावर जाण्या अगोदर कर्ण कोण आहे? कर्ण पण कर्ण कोण आहे इतरांना माहित नाहीये. मुळी तेव्हा माझी एकच विनंती आहे. कशी होतं? तू सर्व जाणतो आहेस, पण त्या पांडवांना मात्र याची जाणीव करू नको. नाही. आणि मी जर मारून खाली लावला तर युद्ध होणं मुश्किल आहे. आता मला कळलं याची जाणीव तेव्हा कुणालाही करून देऊ नको. ही तर फक्त या कर्णाची तुला विनवणी आहे. कृष्ण तुला शब्द देतोय, याची वाच्यता मी इतरत्र कुणाला करणार आहे हे तुला माहिती, मला माहिती. बस ते. फक्त तुझ्या आईला माहिती. मी जातोय पण माघारी पूर्व या कारण एकच आहे. कोणतं कारण? आणि ते कारण कोणतं असेल? हे कौरव पांडवांचं युद्ध आहे. 15 दिवस संपले, विजयश्री पांडवांच्या बाजूला पडले. तेव्हा ही कृष्णवाणी या कृष्णाच्या मुखातून निघणारे शब्द ऐकून घे. आणि ते कोणते असतील तर धर्म